नमस्कार प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। सगळ्यात आधी आपण पाहतो पमा किचनमध्ये काम करत असते तर साक्षी पमाला मदत करत असते। तेच आज पमा सांगत असते की आपल्याकडे जावई बापू येणार आहेत, म्हणजे अजून लग्न तर झालेलं नाही आहे, पण म्हटलं अधिक मास आहे तर त्यांना सुद्धा मानपान करावा, वाण द्यावं। मग आता साक्षी म्हणते की हो, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे, आपण जावई बापूंचा मानपान तर करायलाच हवा। लग्न आधी काय लग्नानंतर काय, ते तर जावई तर होणारच आहेत ना, असंही आता बोललं जात असतं। तेवढ्यातच साक्षीच्या फोनवर तेजस्विनीचा कॉल येतो। तेजस्विनी साक्षीसोबत फोनवर बोलत असते आणि अधिक मासासाठी ती घरी बोलवत असते। तेव्हाच ना ती म्हणत असते की आई, काय झालं आहे? अगं, तू मला काही कारण द्यायची नाही आहेत, तू आणि जावई बापू लवकर घरी येत आहे, अधिक मासाचं वाण सिलेक्ट करायचं आहे ना, मग उशीर करू नकोस। मग आता अगं तू कुठे दिसतेस? मला वाटतं तू घरात नाही आहेस। अच्छा, तू प्रमिलाताईंकडे आहेस का? कळलं। प्रमिलाताईंना सुद्धा सांग की आता त्यांचा जावई येणार आहे तर त्या जावयाचा सुद्धा मानपान करावं म्हणावं, अधिक मास आहे, केलेलं चांगलं असतं। मग प्रमिलाताईंनाही सांग काहीतरी छोटं का होईना जावयासाठी घ्यायला, असंही मुद्दामून तेजस्विनी प्रमिलाला टोमणे मारत बोलत असते। प्रमिलाला हे कळत असतं। त्यानंतर साक्षी फोन ठेवते आणि पमाला सांगते की चला मावशी, मी पटकन आहे ना आईकडे जाऊन येते, आईने ना अधिक मासासाठी बोलवलं आहे, मग हे सगळं करून मी येते, असंही ती आता म्हणू लागते। मग तेव्हाच ना ती घरातून बाहेर पडते। दुसरीकडे आता जो गौतम बांदेकर असतो तो सुद्धा आता बाहेर पडत असतो, कारण त्याला इकडे जायचं असतं ना मानपानासाठी। तेच अर्चनाला तर सांगतो की माझं जरा महत्त्वाचं काम आहे, मी जातो। तर अर्चना म्हणत असते की मलाही जरा मावशीकडे जायचं आहे, त्यांनी सुवासनं जेवणासाठी बोलवलं आहे, मग तिकडे जाईन, वाण घेईन आणि मग आईकडे जाईन, आईकडे सुद्धा तुम्हालाही बोलवलं आहे हां अधिक मासासाठी। अच्छा, म्हणजे तुझ्या आई बाबा यावेळेला मला काय देणार आहेत? मग काही सोन्याचं वगैरे देणार आहेत का? मग दुसरीकडे अर्चना म्हणते की त्यांना जे जमेल ते देतील ना, तुम्ही नका काळजी करू, तुमचा विचार चांगलाच करतील ते आणि देतील, असंही आता अर्चना गौतम बांदेकरला सांगत असते। तर तुम्ही प्लीज याल ना, म्हणजे मी आता मावशीकडे जाते एकटी, पण मावशीकडे मला पिकअप करायला या आणि तिकडनं मग आपण पुढे जाऊया, असंही ती आता म्हणत असते। दुसरीकडे आता साक्षी आणि आकाश हे दोघंही जण पोचलेली असतात अधिक मासासाठी, आणि तेव्हाच त्यांचं औक्षण आणि त्याला मानपान द्यायचं काम तेजस्विनी करत असते। तेजस्विनी आता साक्षीला हळद कुंकू लावते। तेच आता औक्षण वगैरे करून झाल्यानंतर तिने जी भेटवस्तू आणलेली असते ती भेटवस्तू ती आता आकाशला देते। आकाशसाठी तिने एक सुंदर अशी अंगठी केलेली असते। आकाश आता ते सगळं बघून बोलतो की या सगळ्याची गरजच नव्हती, पण आता तेजस्विनी म्हणते की अरे हा मानपान असतो, घ्यावा तर लागणार आहे। मग लगेच तो खाली वागतो आणि आशीर्वाद घेतो। तेच आता साक्षीसुद्धा तेजस्विनीच्या पाया पडून आशीर्वाद घेते। मग आजीच्या सुद्धा पाया वगैरे पडलं जातं। मग आता आजी सांगत असते जेवण वगैरे करूनच तुम्हाला जायचे, पण आता साक्षी म्हणते जेवण नाही, आम्हाला जायचं आहे प्रमिला मावशीकडे, तिथे आम्ही ऑलरेडी सांगितले, कारण तिथे खूप जास्त धावपळ आहे ना, तिथेही सवासनं जेवण आहे, त्यामुळे जावं लागेल, असंही आता साक्षी तेजस्विनीला सांगत असते। तेजस्विनी म्हणत असते की अगं, माझा जावई आला आहे लग्नानंतर पहिल्यांदा, म्हणजे असं या अधिक मासाला, आणि त्याला असंच उपाशी पाठवू का? नाही तुम्हाला जेवून जावंच लागेल। मग त्यावर आता आकाश म्हणतो की अगं साक्षी, तुझी आई इतका फोर्स करते तर तू थांब ना, पण साक्षी म्हणत असते की नको, मला निघावं लागेल, पमा मावशीला मी तसं सांगितलं होतं, मला कुठे सांगितलं होतं आईने की जेवायलाही यायचे? अगं काय गं, हे सुद्धा सांगावं लागतं का जेवायला थांबायचं आहे म्हणून? बोलवलंय म्हटल्यावर जेवून तर जावंच लागेल ना। पण तरीसुद्धा आता साक्षी काही तेजस्विनीचं ऐकत नसते, कारण तिला माहिती आहे तिथे सवासनं जेवण ठेवले आणि जावईसुद्धा येणार आहे नवीन म्हटल्यावर तिथे खूप जास्त कामं असणार, त्यामुळे ती म्हणते की मी जाते। तर बिंदू म्हणते बरं ठीक आहे, आपण ना पार्सल देऊया। मग ती लगेच पॅकिंग करायला जाते। दुसरीकडे जय आणि मॅक हे दोघंही जण त्या बांदेकरच्या घराखाली थांबलेले असतात आणि बघत असतात गॅलरीकडे। कधी एकदा बांदेकर बाहेर पडतोय आणि तो त्या बाईला जाऊन भेटतोय असं जयला झालेलं असतं, म्हणून जय व्यवस्थित निरीक्षण करत असतो। तेच आता इथे बांदेकर अर्चनाला उल्लू बनवतो आणि घराबाहेर पडायच्या आधी तो विंडोतून बाहेर बघायचा ठरवतो। कर्टन साईडला करून विंडोमधून बघतो तर काय त्याला दिसते ती म्हणजे गाडी जयची गाडी खाली दिसल्याबरोबर तो विचार करतो की हा तर खालीच उभा आहे, आता या जयला कटवायचं कसं? तेवढ्यातच बांदेकरच्या फोनवर त्याच्या आईचा कॉल येतो। त्याची आई आता बांदेकरला म्हणते की अरे तू कुठे राहिलास, चल ना लवकर, आपल्याला पोचायचंय, विसरलास का?
त्यावर बांदेकर म्हणतो हो आई येतो, फोन ठेव असं बोलून आता तो फोन ठेवतो. दुसरीकडे आता स्मरायरा ही मात्र आता नट्टापट्टा करत असते. मेकअपचं हे भलं मोठं सामान तिने बाहेर काढून ठेवलेलं असतं आणि ती आता मेकअप करत असतानाच तेव्हा तिथे शरू येते आणि शरू मुद्दामून तिची मस्करी करते. तिला म्हणते की काय ग रंगरंगोटीचा खेळ चाललाय, केवढं ते कलर पेंटरिंग करते, बस कर बस कर. का काय झालं? अगं याला स्क्रीन प्रोडक्ट म्हणतात आणि हे रंगरंगोटी नाही, हे सगळे माझे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत. आणि तू काय गं मला असं बोलते, तुला कळतं का स्किन किती जपायची असते ती मी जपते, तू काय गं करते स्किनचं डेली रुटीन फॉलो असंही ती म्हणते. त्यावर तेवढ्यातच स्मरायराला फोन येतो. तर आता बांदेकरचा फोन आलेला असतो आणि माझ्या घराच्या खाली तो जय येऊन थांबलाय, आता काय करायचं, काहीतरी सोल्युशन काढ, त्या जयला इकडनं घालव असंही तो म्हणत असतो. त्यावर इकडे समोरच ना शरू थांबलेली असते म्हणून काय स्मरायराला बोलता येत नाही. ओके 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 डन डन असं बोलून ती आता कसाबसा फोन ठेवते. तेवढ्यातच आकाश आणि साक्षी येतात. आकाश आणि साक्षी आल्याबरोबर लगेच स्मरायरा बाहेर येते आणि आकाशला मिठी वगैरे मारून बोलते की अरे आलास का तू, बरं झालं, अरे मीही खूप कामं केलीत बरं इथे. मग तेव्हा सगळीजणं म्हणतात की हो हो बरीच कामं केलीत तिने. आकाशचा मोबाईल तिने हळूच काढलेला असतो आणि आकाशच्या मोबाईलवर ना ती आता जयला एका मीटिंगचा मेसेज करते. मग आता जयला तो मेसेज पोचल्याबरोबर जयही म्हणतो की चला आपल्याला आता मीटिंगला जावं लागलं, कारण इथे आपण जास्त वेळ थांबलो तर मीटिंग अटेंड करता येणार नाही, त्यामुळे मीटिंगला तर जावंच लागेल. आणि असं बोलून आता तो लगेचच फोन तिकडे ठेवतो आणि तिकडनं गाडी काढतो आणि लगेच मीटिंगसाठी का होईना जायला निघतो. त्याच्यासाठी हेही काम महत्त्वाचं होतं, पण मीटिंगला अटेंड होणं तेही त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. म्हणूनच मग आता तो लगेच तिकडनं निघतो. मग तेव्हाच ना बांदेकरचं लक्ष जातं की गाडी इकडनं क्रॉस झाली म्हटल्यावर हे काम स्मरायरानेच केले. लगेच तो तिला कॉल करतो आणि थँक्यू वगैरे बोलतो. मला इथून बाहेर पडायचं होतं पण मुश्किल झालं होतं, पण तुझ्यामुळे हे पॉसिबल झालं असंही आता तो बोलतो आणि लगेचच बाहेर पडतो. इकडे आता दुसरीकडे सुभाष आणि पमा बोलत असतात की सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना. तेवढ्यातच सवासणींना बोलवलेलं असतं म्हणून एक एक सवासणी येत असतात. अर्चनाही आलेली असते. अर्चना आल्यावर पमा तिला म्हणते की काय गं अर्चना तू एकटीच आलीस, मी तुला सांगितलं होतं ना नवऱ्याला सुद्धा सोबत घेऊन ये. अहो येणार होते पण त्यांचं काम होतं, घ्यायला येणार आहेत मला ते, असंही अर्चना सांगते. अगं शेवटी तेही आमचे जावईच आहेत, त्यांचाही मानपान तर करायला हवाच ना, असंही आता पमा बोलत असते. तर त्यानंतर अर्चना घरात येते. मग तेव्हाच इथे सगळ्याच बायका आलेल्या असतात. तर बांदेकरची आईसुद्धा येते. मग बांदेकरच्या आईला पमा विचारते की हे काही तुम्ही एकटेच आला जावई बापू येत आहेत मागून, कारण त्यांची मीटिंग होती ना म्हणून. मग आता त्या बायकांना बसवलं जातं. त्यामध्ये अर्चना, साक्षी, बांदेकरची आई आणि अजून एक सवासीण असते. मग त्यांना हळद कुंकू लावायचा कार्यक्रम होत असतो. स्मरायरा बसलेली असते. मग हळद कुंकू वगैरे लावलं जातं, त्यांना मान दिलं जातं. आणि तेव्हाच ना मग आता तुम्हाला जेवणाशिवाय कुठेही जायचं नाही आहे असंही सांगितलं जातं. प्रत्येकाची ओटीही भरली जाते. स्वतः आसावरी तिथे असते आणि आसावरी या सगळ्यांची ओटी भरते, कारण आसावरीचं नुकतंच लग्न ठरलं आहे म्हटल्यावर आसावरीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शिकायला हव्या आणि म्हणूनच पमा तिच्या हातून हे शुभकार्य घडवून आणत असते. स्मराराचं लक्ष असतं आणि तेच ना ती बघत असते की कोण कोण येते काय करतायत. मग इकडे ना दुसरीकडे आता गौतमने ऐकलेलं असतं की जावयाचा मान इकडे होणार आहे म्हटल्यावर गौतमही घरातनं निघालेला असतो. इकडे या सगळ्या गोष्टींमुळे ना आधीच ना खूप जास्त आसावरी वैतागलेली असते. ती शरूला म्हणत असते की हे जे आपण करतोय ते योग्य आहे का. तेवढ्यातच ना अर्चना तिथे येते. अर्चना म्हणत असते की मला कळलं तुझं लग्न आहे, मग लग्ना दिवशी मी नसणार, कारण का आम्ही 2-3 दिवसात ना दुबईला जाणार आहोत. मग म्हटलं तुला भेटवस्तू द्यावी म्हणून तुझ्यासाठी खास भेटवस्तू आणली आहे असं बोलून अर्चना आसावरीला गिफ्ट देत असते. तेव्हाच ना शरू म्हणते की तुमचे उपकार कसे मानावे तेवढे कमीच आहेत, म्हणजे त्या दिवशी माझ्या आईला चक्कर आली आणि तुम्ही माझ्या आईला घरी घेऊन आलात, ते एका अर्थी बरं झालं, थँक्यू. अर्चना म्हणत असते की त्या माझ्या मावशीप्रमाणेच आहेत आणि आता कसं आपल्या घरातलं वातावरण झालं आहे ना तयार. मग तुमचे मिस्टर नाही का आले? हो येणार आहेत मला घ्यायला, मग तेव्हा आमची भेट घडवून द्या असंही आता मुद्दामूनच ना शरू आणि आसावरी बोलत असतात. तेच आता बाहेर जावई बापू आले आहेत असा आवाज पमाचा येतो, कारण तिथे आता गौतम बांदेकर आलेला असतो. तर इकडे आशावरी आणि त्याचसोबत शरू या अर्चनाला सांगतात की बसा तुम्ही, आणि नेमकं हा बांदेकर आलाय तेव्हाच ही अर्चना आतमध्ये दाखवलेली आहे. अर्चना आतमध्ये बसते. हा बांदेकर इथे आल्याबरोबर सुभाष यांनी जी भेटवस्तू आणलेली असते ती पमाला देऊन देतात. पमाला सांगत असतात की बघ
आणलंय बघ जरा बरोबर आहे का. तर चांदीचं काहीतरी कडस आणलेलं असतं त्यांनी. मग ते म्हणतात की आपण हे असं छोटं मोठं घ्यायला गेलो ना तर आपल्याला लग्नापर्यंत भरपूर खर्च होणार आहे. असंही आता सुभाष पम्माला बोलत असतात. पम्मा म्हणते की हो, होईल सगळं नीट, स्वामी आहेत की आपल्या पाठीशी, ते सगळं नीट करतील. असंही पम्मा आता सुभाष यांना बोलत असते आणि कसं बसं का होईना त्यांना आधार देत असते. त्यानंतर दुसरीकडे स्मरणाचं लक्ष बरोबर गौतमकडे असतं. गौतम काय करतोय काय नाही. गौतमलाही आता घाई झालेली असते. कशाला बोलवले मला या कार्यक्रमाला, तो मानपान भेटायला हवा असं त्याचं असतं. त्याला माहिती आहे या अधिक मासामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी भेटणार. तेवढ्यातच ना शरू त्याच्यासमोर जाऊन त्याला जे काही खायला हवं ते ठेवत असते. म्हणजेच अनारसे, खास अनारसे केलेले असतात ना, म्हणजे जावयाला तेच दिले जातात म्हणून ते ठेवले जातात. आणि तेव्हाच ना तो गौतम जो आहे तो एका वेगळ्याच नजरेनं बघत असतो. तेव्हाच दुसरीकडे मात्र हे सगळं होत असताना पम्मा त्याचं औक्षण वगैरे करते आणि त्याच्यासाठी जी भेटवस्तू आणलेली आहे तीही त्याला दिली जाते. मग आता हा प्रोग्राम तर एकदम निर्विघ्नपणे पार पडतो. तेच आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कामामध्ये खूपच बिझी होतात जावई बापू असंही बोललं जातं. मग तो म्हणतो की हो, कामाचं लोड तर आहेच. तेच सुभाषना त्याच्या हातामध्ये ते कडं घालतो आणि ते कडं बांदेकरला खूप आवडतं. बांदेकरला काय फक्त पैसाच हवा आहे ना. इकडे आता अर्चना म्हणत असते की चला मी निघते कारण उशीर होतोय. मग आता अर्चनाचा फेस थोडासा या बांदेकरला दिसतो. बांदेकरला असा घाम फुटतो ना, त्याला कळलेलं असतं की अर्चना इथे आली आहे, ते सुद्धा हळदी कुंकवाला. त्याबरोबर इथे शरूमध्ये आलेत का तुमचे मिस्टर. त्यावर आता अर्चना म्हणते की आले नाही आहेत, मग फोन करा ना. आले नसतील तर त्यांना ॲड्रेसमध्ये थोडा प्रॉब्लेम होईल, कॉल करून बघा. मग तेव्हा ती म्हणते की हो कॉल करते. आणि असं बोलून अर्चनाने कॉल लावलेला असतो. अर्चना जशी रिंग करते तसं इथे या बांदेकरचा फोन वाजतो. बांदेकरचा फोन वाजल्याबरोबर त्याला घाम फुटतो. लगेच तो बाजूला जातो, म्हणजे तिथेच बसून जरा कान बाजूला करून तो बोलू लागतो. तो बोलतो की मी जरा महत्त्वाच्या कामात आहे, तू 5 मिनिटात बाहेर ये, मी बाहेरच थांबेन. असंही तो कसं बसं फोनवर बोलतो आणि त्यानंतर फोन ठेवून देतो. त्यानंतर त्याला माहिती आहे जरी बाहेर अर्चना आली तर आपलं काही खरं नाही. तो लगेच अर्ध्या कार्यक्रमातनं उठतो आणि तिकडनं निघून बाहेर जातो. मग हा असा कसा बाहेर गेला हा प्रश्न पडतो. तेव्हा बांदेकरची आई सांगते की काय ना मीटिंग वगैरे असेल, अर्जंट कॉल आला असेल म्हणून जावं लागेल. बाहेर जाऊन त्याच्या गाडीचा जो आरसा असतो त्याला तो कुंकू वगैरे जे लावलेलं आहे चेहऱ्याला ते पुसून टाकतो. अर्चनाही म्हणते की चला मी निघते कारण त्यांना परत इकडे येईपर्यंत ॲड्रेस नाही सापडला, मी बाहेर नाही दिसली तर परत शोधत बसतील. आणि असं बोलून अर्चनाही आता बाहेर पडते. अर्चनाला पम्मा म्हणते की अगं जावई बापू आले तर भेटायला घेऊन या नक्की. मग आता अर्चना बाहेर जाते आणि तिकडे जाऊन त्या गौतम बांदेकरला म्हणत असते की अहो तुम्ही आलायत का, चला ना, पम्मा मावशीला तुम्हाला भेटायचं होतं, नेमकी भेटही होईल. मग तो म्हणतो गप्पा बसते का गाडीवर. असं बोलून तिला गाडीवर बसवतो आणि घेऊन जातो. तिकडे शरूला डाऊट आलेला असतो की हा एवढ्या घाईघाईत का बरं निघून गेला असेल, नक्कीच काहीतरी असणार आहे. विचार आता इकडे असणारी शरू करत असते. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.